नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र, आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। आज नवरात्राचा पहिला दिवस, घटस्थापना आणि पहिली माळ असलेला महत्त्वाचा दिवस आहे। हिंदू धर्मशास्त्रात नवदुर्गा, नवचंडी, काली अशी देवीची नवरात्रीची 9 रूपे असून तिचा जागर करण्यासाठी 9 दिवस पूजा अर्चना केली जाते। श्री शक्तीचा आज पहिला दिवस जागरण शहराची ग्राम दैवत कर्णपुरा तुळजाभवानी देवीच्या पूजनेने प्रारंभ झाला। दरवर्षी नवरात्रात कर्णपुरात जत्रा भरते। पहिल्या दिवसापासूनच अनेक विक्रेते आपले स्टॉल लावतात। दरवर्षी राज्याबाहेर आणि अगदी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि इतरही ठिकाणाहून व्यापारी यात्रेसाठी येतात। मनोरंजनाची साधने उपलब्ध करण्यात येत असून मोठमोठे रहाट पाळणे, रंगीबेरंगी लाइटिंग असते सजवलेली
अनेक पाळणे, त्याचबरोबर गोलचक्र आणि इतर अनेक प्रकारचे खेळणे लावण्यात आले आहेत. पूजेचे सामान विक्रेते आणि खाऊची दुकानेही, त्याचबरोबर लहान मुलांच्या खेळण्याची दुकानंही सजली आहेत. कुंकू ज्याला हिंदू धर्मात खूप मोठं महत्व आहे, ते विकण्याचं काम करताय. हो, इकडे जाती जातीमध्ये तेढ निर्माण होते, कसं बघताय, काय वाटतं? आमचं तर कसं आहे, नेहमीचा धंदा आहे. आम्ही सगळं यात्रा करतो. आळंदी, त्र्यंबकेश्वर, वणीगड, सगळे जितकी बी यात्रा आहे तितके यात्रा आम्ही पूर्ण 10-12 यात्रा आहे ते बरोबर करतो आम्ही पहिलेपासून. सर, यात्रेमध्ये तुम्हाला काही वाईट अनुभव कधी? नाही, कधी नाही. कधी असं घडलं नाही का कोणी आम्हाला काही वाईट सांगितलं का कोणी आम्हाला त्रास दिला, काहीच नाही आजपर्यंत, काही नाही. काय वाटतं, एकीकडे सगळं संपूर्ण भारतभर जातीय तेढ निर्माण होतं, हिंदू मुस्लिम चालतंय, आणि तुम्ही जातीने एका विशिष्ट समाजाशी रिलेटेड आहात, ज्याच्यावर टीका होती, मुस्लिम समाजाशी रिलेटेड आहात, आणि हिंदू धर्माचं एवढं सर्वोच्च लेणं आपण विकताय, कुंकवाचा आपण व्यापारी आहात, कुंकू पूजेचं सामान विकताय, काय नाही वाटतं. आता धंदा आहे, धंदा तर करावाच लागत आहे ना. आता पोटासाठी तर करावंच लागत धंदा. असं कधी झालंय समाजाकडून तुमच्यावर दडपण आलं का तुम्ही हा धंदा काय करता? हा तर नाही, काहीच नाही. आम्ही जे पहिल्यापासून करतो धंदा तसा काहीच नाही. कोणी आम्हाला काही सांगितलं नाही आजपर्यंत. कोणते बी यात्रा जाऊ द्या आम्हाला, कधी काय कोणी सांगितलं नाही, कोणी काय त्रास दिला नाही. साहेब, आपण किती वर्षापासून या धंद्यात? हे कमीत कमी 25-30 वर्षापासून आहे. आजचं जर मार्केट बघितलं, आजच्या मार्केटाने तुम्ही ज्यावेळेस व्यवसायाला सुरुवात केली होती, काय फरक आहे आणि काय सांगा? फरक काहीच नाही साहेब, फरकचं काहीच नाही. पहिलेचे आपले मोबाईल होते नाही पहिले. आता पहिले असं बोलणं नाही झालं कधी. हे आता तुम्ही पहिलेच आहे तर आमचं जे आहे तो बोलणं घेऊ राहिले. असं आम्हाला बोलायचं का तुम्ही पहिले मागच्या वेळेस बी आमचं जे आहे आले इंटरव्ह्यू घेतला, आता बी आले इंटरव्ह्यू घेतला, आजपर्यंत कोणी आलं नाही आम्हाला आमचे पैसे. तुम्ही ज्यावेळेस धंदा चालू केला होता त्यावेळेसचा भाव आणि आजच्या भावात किती तफावत आहे? हा फरक तर आहेच ना. आता पहिले पासून जे आहे तर पहिले निम्मा होता, आता मग पूर्ण एक झाला. असा अर्धवट पहिले होता. सरकारकडनं काय अपेक्षा, तुम्हाला काय सुविधा देण्यात यावा, काय वाटतं? आता काय, आता बघा आता कसं काय बोला. आता आम्हाला काय त्याच्याशी काय समजत त्याच्या मधलं. आता सरकार प्रत्येक ठिकाणी, यात्रेच्या ठिकाणी तुम्हाला सुविधा नाहीत, दुकानं नसतात, आपलं पाल टाकायचं, बसायचं, पाणी आहे, पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, काही जरी असलं तर धंद्याला सामोरे जावं लागतं. सरकारकडून काय अपेक्षा आहे? आपल्याला काही विमा मिळावा, तुम्हाला प्रत्येक यात्रेमध्ये दुकानं मिळावीत, काय वाटतं? आता यात्रेत कसं असतो, आता हे पाल पडदे लावायचे असते, ते बंबू बिंबू ते लावूनच बसावं लागतं प्रत्येक यात्रामध्ये.
गणपती बाप्पा जय जगदंबा माता की जय। स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या नवरात्रात महिला पोलिसांची कामगिरी खासच असते. अगदी खाकीच्या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पोलीस महिला या आपले कर्तव्य बजावत आहेत. नवरात्राच्या स्त्री शक्ती निमित्त आमच्या प्रतिनिधींनी भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक श्रीमती डांग यांच्याशी संवाद साधून आज आपले पहिले पुष्प गुंफलं आहे. त्या आदिमायाचा आजपासून महाउत्सव सुरू झालेला आहे. आपण ही खाकीच्या रूपाने एक स्त्री आहात. खाकीत एक रणचंडिका आहे, एक काली आहे, एक दुर्गा, एक सरस्वती आहे. पहिली माळ आणि पहिलं आज रूप खाकीचं आहे. आमच्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय सांगा? आज नवरात्र बंदोबस्त आहे, पहिली माळ आहे आणि इथे पोलीस बंदोबस्त भरपूर लावलेला आहे. लोकांना रांगेत सोडणे, रांगेत व्यवस्थित त्यांना दर्शनाला वेळ देणे आणि त्यांची काही वस्तू हरवले नाही पाहिजे, लेकरं, मोबाईल, व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे, गोंधळ नाही झाला पाहिजे, याची आम्ही सुरक्षा घेतो. व्यवस्थित त्यांना रांगेत सोडतो. गाभाऱ्यात बंदोबस्त आहे, इथे रांगेत लावण्यात बंदोबस्त आहे, समोर बंदोबस्त आहे. इथून 101 लोक आम्ही बंदोबस्ताला नेमलेले आहेत आणि व्यवस्थित 9 दिवस हा उत्सव व्यवस्थितपणे पार पडू. आपला भारत जो देश आहे तो पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे. एका काळी महिला ही फक्त घरात असणारी वस्तू या रूपाने बघितल्या जात होती, पण आज महिला पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून तरी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमवते. उदाहरण द्यायचं तर तुमचं स्वतःच कसं वाटतंय? अगदी छान वाटतंय. आपण लोकसेवा करतोय. पोलीस खात्यामध्ये 30 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. आता PSIचं प्रमोशन झालेलं आहे आणि नोकरी करताना उत्साह वाटतो, आनंद वाटतो. महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होत चालला आहे. एक जमान्यात निगेटिव्ह होता. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय वाटतं? पॉझिटिव्ह होत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, जिल्ह्यात नव्हे, संपूर्ण देशात महिलांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झालेली आहे. याकडे कसं वाटतं? जिथे तिथे पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस तपास करतायत आणि जरी हे कितपत योग्य आहे? 21व्या शतकात आहोत, सुधारलेल्या भारतात आहोत, जागतिक लेवलला भारताचं नाव आहे, मोठी अर्थव्यवस्था आपण आहोत, जगातली तिसरी अर्थव्यवस्था आहोत आणि ज्या अर्थव्यवस्थेमध्ये महिला जिथे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने काम करते तिथे महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण वाढतंय. आपण स्वतः एक पोलीस अधिकारी आहात, काय वाटतं? त्याचा तपास पण करतोय आम्ही आणि व्यवस्थित तपास चालू आहे. वरिष्ठ अधिकारी तपास करतात. जिथे तिथे बंदोबस्त नेमलेला असतो. ज्या त्या पोलीस स्टेशन मध्ये जे ते अधिकारी वेळोवेळी तिथे जातात, त्याची दखल घेतात
असं नाही, दखल घेतात. हा कायद्याचा विषय आहे आणि कायदा कुणाला सोडत नाही. जो कायदा हातात घेतो त्याला आपण शिक्षा होते आहे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि प्रत्येकाने कायद्याने चालावे. कायदा जर कोणी हातात घेत असेल तर त्याला शिक्षा होणारच आहे. मॅडम, आपण एक महिला आहात, पोलीस अधिकारी आहात. या क्षेत्रात येणाऱ्या महिलांना, मुलींना काय आव्हान करणार, काय संदेश देणार? प्रत्येकाने चोखपणे बंदोबस्त करावा, ड्युटी करावी आणि या क्षेत्रात, पोलीस क्षेत्रात येणार तर कायदा संस्थेचा प्रश्न जरी निर्माण झाला तरी आपण जर व्यवस्थित ड्युटी केली असेल आणि जो कधी कायदा मोडत असेल ना तर त्याच्यासाठी गुन्हा दाखल होतो, त्याच्यासाठी चार्जशीट कोर्टात जातं, कोर्ट त्यांना शिक्षा देतं. JMC कोर्ट, सेशन कोर्ट, सुप्रीम कोर्टात त्यांना शिक्षा होती. कोणी कायद्याचा हातात घेता कामा नये आणि जो कोणी घेईल त्याला सुटका नाही, त्याला बरोबर शिक्षा होईल. जय माता दी. सगळ्या सनातन धर्माला नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्र उत्सव हा असा उत्सव आहे, आरत नारी किंवा नारी यांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. एक 9 दिवसासाठी नाही, नेहमी करता. हे बलात्कार होता, हे होता, हे व्हायला नाही पाहिजे. एक चांगल्या नजराने, एक चांगल्या भावनानं बघितलं पाहिजे. बस एवढीच मी जगदंबा प्राणी प्रार्थना करते आणि नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्रीच्या शुभेच्छा दिलात, अर्धे नारीला शुभेच्छा दिला, सर्व नारी समाजाला शुभेच्छा दिला. पण याच्यात तुम्ही जे आहात, तुम्ही कुठे आहात? आम्ही तर लोकांच्या मनात आहोत. तेवढीच जागा आम्हाला द्यावी. एक प्रेमाने, एक बहिणीच्या नात्याने, एक भावाच्या नात्याने, एक आपुलकीच्या नात्याने, एक माणुसकीच्या नात्याने आमच्याकडे बघितलं पाहिजे आणि 2 क्षणही बघून खरं काय खोटं काय याची जाणीव करूनच तुम्ही जगदंबाच्या चरणी मी प्रार्थना करते की तुम्ही खरा निर्णय आणि चांगला निर्णय विचार करून घ्यावा. आई जगदंबा चरणी आज काय मागणार? आज नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालेला आहे, काय मागणार? फक्त एवढं मागणं करणार आहे. नवरात्र उत्सवाला चालू झाले आहे, सुरुवात झाली आहे. जगदंबा प्राणी हेच प्रार्थना करते की सगळ्याचा आदर सन्मान झाला पाहिजे, माणुसकीच्या नात्याने बघितलं पाहिजे, भेदभाव केला नाही पाहिजे आणि सगळ्याची लेकरं बाळ गोपाळ सगळे सुख शांतीत राहिले पाहिजे, रोगराया शहरात आला नाही पाहिजे. बस हीच प्रार्थना करते. धन्यवाद. आपलं नाव? माझं नाव सुहाना उर्फ गुड्डी गुरु. सर, आज शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. आज घटस्थापना झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचं कुलदैवत आज कर्णपुरा येथे यात्रेला सुरुवात झालेली आहे. 12-15 लाख भाविक इथे दर्शनाला हजेरी लावतात, दर्शन घेतात. आज आपण आपल्या एशियन हॉस्पिटलतर्फे इथे कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे. काय माहिती द्याल, काय सुविधा देणार आहे? मागच्या 10 वर्षापासून एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आकाशवाणी चौक येथे स्थापन झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात तेच आम्हाला सहकार्य पण भेटते आणि आज नवरात्रानिमित्त भाविकांची सेवा करण्यासाठी आम्ही हे मोफत वैद्यकीय शिबिर ठेवलेलं आहे. कोणाला काही जत्रेमध्ये मार लागला, ठेस लागली, कोणाला चक्कर आली, त्याच्यासाठी प्रथम उपचार इथं करण्याची सोय आम्ही केलेली आहे. सर, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आपल्यातर्फे करण्यात? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आज दुपारपर्यंत आमची ॲम्ब्युलन्स येऊ लागली. सर, किती कर्मचारी इथे आपली सेवा देतात? आता जर पाहिलं
तर जर शिफ्ट वाईज जरी म्हणलं तर सकाळ दुपार जरी म्हणलं तरी 8 ते 10 लोक तरी आमची सेवा द्यायला येईल. किती तास सेवा देता? आम्ही आता सध्या आज पहिलाच दिवस आहे, आम्हाला थोडंसं टायमिंग ॲडजस्ट करण्यासाठी 12 तासाचं करायचं का 24 तास करायचं हे आता आम्ही ठरवू, पण 24 तास सेवेची आमची तयारी आहे. सर ही सेवा जी आहे ही त्या आदिमाया शक्तीच्या चरणी आपण अर्पण करत आहात. हो. धन्यवाद सर. आपलं नाव? डॉक्टर नागेश देवतवान. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे हक्क मागतोय महाराष्ट्र माझा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. आज जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच आणली असून महिला आणि मुली सुरक्षित आहेत का असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे. जो काही अतिरेक लावला, दंडेशाही लावली, हुकुमशाही लावली, तर याने जनता त्रस्त आहे, परेशान आहे. सामान्य जनता आणि सामान्य जनता काय म्हणते तर हक्क मागतोय महाराष्ट्र माझा हे अभियान आम्ही या ठिकाणी सुरू केलं की महाराष्ट्रातली जनता स्वतःचे हक्क मागते. परंतु या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची त्यांच्या सहकारी पक्षाची जी हुकुमशाहीसाठी त्या हुकुमशाहीच्या विरोधात त्या महाराष्ट्रातली जनता हक्क मागते. आणि ते हक्क मिळवण्यासाठी या ठिकाणी हा आमचा पक्षाचा प्रयत्न या ठिकाणी आहे. जनतेला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राज्यामध्ये हे अभियान सुरू करण्यात आले. तुमच्या या जाहीरनाम्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बघितला मी आज. त्याच्यातले ते मुद्देच मला जे दिले याचं कारण असं की आज यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. ही योजना सुरू केली ही फक्त निवडणुकीचा पुरता हा फंडा त्यांचा आहे विधानसभेच्या. परंतु या महिला युवती यांच्यावरती जे मोठ्या प्रमाणावर अत्याचार या देशात राज्यात वाढलेले त्याच्यावरती इथं कुठेही कठोर कारवाई करायला तयार नाही, याच्यावरती कुठं लक्ष घालायला तयार नाहीत. आमच्या या राज्यातली युवती असतील, महिला असतील ह्या सुरक्षित राहिलेल्या नाही आहेत, यांच्याकडे यांचं लक्षच नाही. आताच एक बदलापूरची घटना घडली. ही संस्था भारतीय जनता पक्षाची आहे आणि त्यांच्या संचालक मंडळांना संस्थेला वाचवण्यासाठी मला सांगा की आम्ही विरोधातून त्याला फाशी देण्याची मागणी केली जरूर आहे. परंतु ज्यांनी अत्याचार केला होता त्या नराधमाची चौकशी व्हावी आणि याची चौकशी करून याच्यामागं इथे काय काय अजून चालतंय या सगळ्या प्रकरणाची चौकशी होऊन याला फाशी दिली पाहिजे हे म्हणण्यापेक्षा त्यांनी त्याचं इन्काउंटर करून टाकलं. म्हणजे त्याच्या चौकशीतून सत्य बाहेर आलं असतं आणि सत्य बाहेर आलं असतं तर याचा परिणाम या भारतीय जनता पक्ष त्या संस्था यांना भोगावं लागलं असतं आणि सत्य जनतेकडून आलं असतं. ते लपवण्यासाठी त्यांनी त्याचं इन्काउंटर केलं. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये 43 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत इच्छुक उमेदवारांचे. परंतु या ठिकाणी 3 आघाडीचे पक्ष एकत्र असल्यामुळे शिवसेना आहे, उभाटा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे आम्ही जरी म्हणलो सगळ्यांचा दावा केला तरी सगळ्या जागा आम्हाला मिळू शकणार नाही. तर त्याच्यामधल्या प्रायोरिटीच्या 2 ग्रामीणचे मतदारसंघ आणि 1 शहरातला मतदारसंघ सुटावा अशा पद्धतीची मागणी आमची आहे. तुम्हाला जर पक्षाला संधी कठीण आहे कारण या ठिकाणी अनेक इच्छुक आहेत आणि मी आता जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतो तर संघटनेचं काम मी सांभाळावं आणि आपण या ठिकाणी जर 3 जागा मिळाल्या तर 3 पैकी मिनिमम 2 तरी 3ही आमदार आपण निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे असंच मला या ठिकाणी वाटते. तुमचं नाव पण रेसमध्ये आहे का? नाव रेसमध्ये मी स्वतःहून इच्छुक नाही, पण मी काही त्याच्यासाठी स्पर्धेतही नाही कुणाच्या. पण कदाचित जर पक्षाला वाटलं कुठेतरी की बाबा एखाद्या या ठिकाणून या मतदारसंघातून आणि आपण यांना लढवलं पाहिजे असं कदाचित तसा विचार जर पक्षाने केला जर जबाबदारी टाकली म्हटलं तर त्यावेळेला मी पक्षाचा आदेश कधी झुगारणारा कार्यकर्ता नाही, संकटाला घेऊन पळून जाणारा माणूस नाही. धन्यवाद. बहुचर्चित सिनेमा धर्मवीर 2 लवकरच दर्शकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या सिनेमाला चांगले यश मिळाल्यानंतर प्रसाद ओक अभिनीत आणि प्रवीण तरडे यांचं दिग्दर्शन असलेला धर्मवीर 2 ची टीम नुकतीच शहरात आली होती. यावेळी या कलाकारांनी मनसोक्त गप्पा मारल्या. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा सिनेमा येत असल्याने विरोधक यावर टीकाही करीत आहेत. पहिला बॉल मी खेळायचा. छत्रपती संभाजीनगर मधली पत्रकार परिषद ही नेहमीच जिव्हाळ्याचा विषय असतो. अगदी माझ्या देऊळबंद मुळशी पॅटर्न पासून मी ज्या काही महत्वाच्या प्रेस करतो त्याच्यात संभाजीनगरची महत्वाची प्रेस असते. या सिनेमाला विशेष असं हे खास काय तर महाराष्ट्रातील
मोठ्या बिग बजेट सिनेमाचा 1 आणि भाग 2 आला, तो निर्माता संभाजीनगरचा आहे. म्हणून ही प्रेस ही त्याची इच्छा होती की नाही बाबा संभाजीनगरच्या प्रेसने आपण सुरुवात करू आणि आपण हे करू. दुसरे केदार सोमन हाही संभाजीनगरचा आहे. वकिली क्षेत्रातलं मोठं नाव असलं तरी लेखक म्हणून त्यांनी अनेक सिनेमे, आता स्वप्नीलचा येणारा सिनेमा लिहिलाय, प्लस तापसी पन्नूचा जो थप्पड नावाचा सिनेमा होता त्याचा स्टोरी डेव्हलपर सगळा त्यांना लिगल आणि हे तो स्वतः होता. एक महत्वाची भूमिका आहे या सिनेमात प्रभाकर हेगडे म्हणून ऍडव्होकेट. त्यामुळे हे दोघं संभाजीनगरचे आणि आमचा पिट्याबाई मुळशी पॅटर्नचा, पिट्या येईलच आता बाहेर गेलाय, तर पिट्याही संभाजीनगरचा मूळचा. त्यामुळे 3 महत्वाचे कलाकार संभाजीनगरचे. आणि दिलीप घारे सर येथील बोला, दिलीप घारे सर आहे, यशवंत देवी महत्वाचे, ते पिट्याबाई आलाच तो संभाजीनगरचा आहे. आता आपण सुरू करू, औपचारिकता कुठली न ठेवता प्रश्न उत्तरांनी सुरुवात करू. जर तुम्ही सिनेमा पाहिला असेल कुणी तर सिनेमा संदर्भात विचारा, सिनेमा पाहिला नसेल तर ज्या काही बातम्या तुमच्या संदर्भात पर्यंत आल्या असतील त्यानुसार विचारा, आम्ही त्याच्यावर बोलू. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे आमचे डिस्ट्रीब्युटर सादिक भाई पण इथं आलेले, मराठी सिनेमाला मोठं करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला माणूस इथं बसलाय. मग सैराट असू दे, मुळशी पॅटर्न असू दे, नाही तर अजून कुठले, हा आणि सादिक भाई पण इकडचे बघा. म्हणजे पहिल्या 5 दिवसातच आपण नेहमी जी व्हायचा विषय असतो, अगदी माझ्या देऊळबंद मुळशी पॅटर्न पासून मी ज्या काही महत्वाच्या प्रेस करतो त्याच्यात संभाजीनगरची महत्वाची प्रेस असते. या सिनेमाला विशेष असं हे खास काय आहे तर महाराष्ट्रातील मोठ्या बिग बजेट सिनेमाचा 1 आणि भाग 2 आला, तो निर्माता संभाजीनगरचा आहे. म्हणून ही प्रेस ही त्याची इच्छा होती की नाही बाबा संभाजीनगरच्या प्रेसने आपण सुरुवात करू आणि आपण हे करू. दुसरे केदार सोमन हाही संभाजीनगरचा आहे. वकिली क्षेत्रातलं मोठं नाव असलं तरी लेखक म्हणून त्यांनी अनेक सिनेमे, आता स्वप्नीलचा येणारा सिनेमा लिहिलाय, प्लस तापसी पन्नूचा जो थप्पड नावाचा सिनेमा होता त्याचा स्टोरी डेव्हलपर सगळा त्यांना लिगल आणि हे तो स्वतः होता. एक महत्वाची भूमिका आहे या सिनेमात प्रभाकर हेगडे म्हणून ऍडव्होकेट. त्यामुळे हे दोघं संभाजीनगरचे आणि आमचा पिट्याबाई मुळशी पॅटर्नचा, पिट्या येईलच आता बाहेर गेलाय, तर पिट्याही संभाजीनगरचा मूळचा. त्यामुळे 3 महत्वाचे कलाकार संभाजीनगरचे. आणि दिलीप घारे सर येथील बोला, दिलीप घारे सर आहेत, यशवंत देशमुख सर आहेत, सुरेश विश्वकर्मा आहे. त्यामुळे इथली प्रेस यावेळी महत्वाची होती. पिट्याबाई आलाच तो संभाजीनगरचा आहे तुमचा. त्यामुळं आता आपण सुरू करू, औपचारिकता कुठली न ठेवता प्रश्न उत्तरांनी सुरुवात करू. जर तुम्ही सिनेमा पाहिला असेल कुणी तर सिनेमा संदर्भात विचारा, सिनेमा पाहिला नसेल तर ज्या काही बातम्या तुमच्या संदर्भात पर्यंत आल्या असतील त्यानुसार विचारा, आम्ही त्याच्यावर बोलू. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे आमचे डिस्ट्रीब्युटर सादिक भाई पण इथं आलेले, मराठी सिनेमाला मोठं करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला माणूस इथं बसलाय. मग सैराट असू दे, मुळशी पॅटर्न असू दे, नाही तर अजून कुठले, हा आणि सादिक भाई पण इकडचे बरेच वर्ष बघा. म्हणजे नागराजचे सिनेमे असू देत ना माझे, सादिक भाईचा मोठा वाटा सिंहाचा, तर सादिक भाई इकडचे. त्यामुळे बघा ही प्रेस कळत न कळत महत्वाचा भाग आहे. तर पहिल्या 5 दिवसातच आपण 10 कोटीचा टप्पा क्रॉस करून महाराष्ट्रात एका रेकॉर्ड ब्रेक कमाईच्या दिशेने सिनेमा चाललाय. मराठी सिनेमासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. नशिबाने माझे सिनेमे चालतातच, पण या सिनेमाने अजून माझ्या ह्याच्यात पण पुढचं पाऊल गाठलेलं आहे. तर ही पार्श्वभूमी, बाकी तुम्हाला सगळंच माहिती आहे. आपण सुरुवात करू शकतो. विद्यापीठाजवळ असलेल्या बौद्ध लेण्यांच्या पायथ्याशी
विपश्यना बुद्धविहार येथे मागील 60-70 वर्षापासून आहे. बौद्ध अनुयायी श्रद्धेने या ठिकाणी नतमस्तक होतात. लेण्यांची निर्मितीपासून पायथ्याशी बौद्ध भिक्खूचे वास्तव्य येथे राहिले असल्याने अनेक श्रद्धावान उपासक, लोकप्रतिनिधी यांच्या निधीतून सहभागातून बौद्ध विहार, धम्मकुटी, सभामंडप व विविध सुविधांनी परिसराचा विकास करण्यात आला आहे. यासाठी 7 ऑक्टोबरला बौद्ध लेणी बचाव मोर्चा आयोजित करण्यात आला असून या आपल्या अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा लढा असून यात आंबेडकरांनी सहभागी होऊन मोठ्या संख्येने घरोघरी जाऊन मोर्चाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. हा मोर्चा क्रांती चौक येथे निघून पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटी चौक, महात्मा गांधी पुतळा, शहागंज, हर्षनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचणार आहे. तेथे विभागीय आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर यांच्या सभेत रूपांतर होणार आहे. भदंत विश्वानंद बोधी महास्थवीर हे या मोर्चाचे नेतृत्व करणार असून भारतातील बौद्ध भिक्खू या मोर्चात सहभागी होणार आहेत असं सांगण्यात आलं. आणि विविध पक्षाचे सर्व प्रमुख आज प्रशासनानं किंवा विद्यापीठ प्रशासनानं आमच्या बुद्ध लेणीला जो काही अतिक्रमणच्या नावाखाली नोटीस लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तो निश्चितच निषेधार्थ आहे. शासनाचा जेवढा निषेध केला तेवढा कमीच पडणार आहे. प्रश्न असा आहे की जी कोणी माणसं कोर्टात गेलीत, खंडपीठात, त्यांचं काय म्हणणं आहे आम्हाला हेच काही समजत नाही. आणि विद्यापीठाचं जर अतिक्रमण असेल तर लेणी अगोदर आहे की विद्यापीठ अगोदर आहे? लेणे 2,500-3 हजार वर्षापूर्वीचे, विद्यापीठाला किती दिवस झाले? आणि तुम्ही लेण्याचं अतिक्रमण कोणी काढू शकतं का? आणि ही बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी पोलीस कसं काय करू शकतात? कोण तो पोलीसवाला आहे की जो विद्यापीठ म्हणजे लेणीच्या याला जाऊन हे लावतो, नोटीस लावतो? कुठल्या मंदिराला लावायची तुमची हिंमत नाही. आणि ज्या 3-4 लाख हजारापूर्वी असे 84,000 विहार आहेत अशोक राजाने स्थापन केलेले. मग तुम्ही सर्वांना नोटीस लावणार आहे का? आमचा तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि औरंगाबाद शहरामध्ये. आणि म्हणून याचा आम्ही निषेधच नव्हे तर वाटेल ती किंमत मोजायला तयार आहोत. हा सारा समाज 7 तारखेला रस्त्यावर येईल आणि ताकद दाखवून देईल. त्यांचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत, पण प्रशासनाने पुरावे दाखवण्याची सुद्धा वेळ दिलेली नाही. काय वाटतं, हे जाणीवपूर्वक होत आहे का काय? मला असं म्हणायचं तुम्हाला की जेव्हा देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक अमेंडमेंट अशी होती की आजच्या काळामध्ये जे काही हे असेल ते जसंच्या तसं राहील. मान्य आहे तुम्हाला? म्हणजे आजच कोण उपट सुंबे उठला? अतिक्रमण काढणं पोलिसांचं काम नाही. आणि अतिक्रमण काढणं काही पोलिसाचं काम नाही. बेगमपुराच्या पोलिसाचे एवढं काय अंगात आलं? काय वाटतं, हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे? निश्चितच प्रशासनातील मनोवटी आणि सत्तेत हे कुठल्या तरी ऑर्डर मिळते का हे का नाही अंगात येतं जास्त असातला तो प्रकार आहे. धन्यवाद दादा. याबरोबर आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत राहा आमचं ॲक्ट 20 न्यूज चॅनल. नमस्कार.